Hello guys, hope you all are fine. I wish you all a good health and a good luck. So let's start with our discussion as we are started with the diseases of the neonates. One of the major emergency condition in the neonates after the immediately after birth is the NRDS, that is the neonatal respiratory distress syndrome. Now, what is this neonatal respiratory syndrome and why it happens? What are the signs and symptoms and what is the management? We will see it. This neonatal respiratory distress syndrome is a emergency condition. After delivery, the bachu suffers. Even after doing suction, after providing oxygen, even the bachu is turning into pale and bluish. The nail bed is turning bluish. Bachu has a distress. Then we have to run to NICU. Now we will see why NRDS occurs. तुम्ही पाहिलं असणार, बाळ जन्मल्या कधी कधी आपल्याला बाळाला NICUमध्ये न्यावं लागतं. तर त्याचे कारणं काय आहेत, त्याची लक्षणं काय आहेत आणि NICUमध्ये काय ट्रीटमेंट दिली जाते ती तुम्हाला समजायसाठी हा व्हिडिओ आहे. तर का होतो NRDS त्या मदर्समध्ये काही मदर्स असतात ते ज्यांना जेस्टेशन पिरियडमध्ये म्हणजे प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये त्यांना झटके येतात. त्या आजाराला आपण इक्लाम्शिया म्हणतो. आणि तो का होतो? कारण आईला BP असतो, हाय BP, किंवा आईला डायबिटीज असतं. तर ज्या जेस्टेशनल हायपरटेन्शन हे वुमन्स ऑर दोज फिमेल्स हू आर सफरिंग फ्रॉम इक्लाम्शिया, म्हणजे त्या बाळंतीण बायका ज्यांना डिलिव्हरीमध्ये झटके येतात. ते झटके का येतात, कसे येतात व त्यांना काय देतो ते बघूया आपण. त्या ज्या झटक्याच्या आजाराला आम्ही म्हणतो इक्लाम्शिया. हा इक्लाम्शियामध्ये काय काय असतं? इक्लाम्शियामध्ये प्रेग्नंट लेडीचं BP वाढलेलं असतं. शी इज सफरिंग फ्रॉम प्रोटीन्युरिया, शी इज सफरिंग फ्रॉम ॲनासार्का, दॅट इज जनरलाइज्ड एडिमा, अँड शी इज सफरिंग फ्रॉम कन्व्हल्जन्स. सो for the management of eclampsia, we are giving lytic cocktail regime. What is this lytic cocktail regime? We will see. The lytic cocktail regime, it consists of one antihypertensive which is called as a labetalol, one drug which is called as a pethidine to control the convulsions, and one drug which is called as a magnesium sulfate to control the ॲनासार्का म्हणजे बाळीला सूज आली असते शरीराला, ती सूज कमी करायला मॅग्नेशियम सल्फेट नावाचा एक ड्रग दिला जातो. नंतर अल्बमिन दिलं जातं कारण प्रोटीन्युरिया असतं. सो दिस इज द लायटिक कॉकटेल रिजम. पण हे जे लायटिक कॉकटेल रिजमचे ड्रग्ज आहेत, जस्ट लाईक पॅथिडीन, हा पॅथिडीन काय करतो? इट डिप्रेसेस द रेस्पिरेटरी सेंटर ऑफ द न्यूबॉर्न. फिटसमध्ये इट कॉजेस अनॉमलीज. डिप्रेस त्याचा रिझल्ट असा होतो की डिप्रेशन ऑफ रेस्पिरेटरी सेंटर, अँड ड्यू टू डिप्रेशन ऑफ रेस्पिरेटरी सेंटर द बच्चू आफ्टर डिलिव्हरी गेट्स इन डिस्ट्रेस. मॅग्नेशियम सल्फेटमुळे पण आफ्टर डिलिव्हरी द बच्चू गेट्स रेस्पिरेटरी डिस्ट्रेस. सो these drugs of lytic cocktail regime, they cause NRDS, okay, which is an emergency condition. And also the mother who is diabetic, त्या बाळंतीण बायका ज्यांना प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज होतो, त्यांचे जे डिवीज असतात ते बाळ झाल्या त्यांना पण डिस्ट्रेस असतो, अँड वी हॅव टू रन टू NICU. तर ही सगळी कारणं आहेत आणि ही मेडिकल एमर्जन्सी आहे. वी हॅव टू रश. तर बाळ जन्मल्या त्याचं सक्शन करतो आम्ही, त्यानंतर त्याला O2 देतो. हेच दिल्यानंतर सुद्धा बाळाला डिस्ट्रेस असते, त्याचे रॅपिड ब्रिदिंग असते. त्याचे सायन्स काय डिस्ट्रेस असते बघूया आपण. हे सगळे कॉजेस आणि इन्फेक्शन म्हणून दुसरे पण इन्फेक्शन पण असू शकतात which the bachchu gets during delivery. Certain infections are also responsible for the neonatal respiratory distress syndrome. Now, what is this neonatal respiratory distress syndrome? We will see the signs असतात. The bachchu has a rapid breathing, tachypnea असतो, tachycardia असतो. देअर आर इंटरकोस्टल सबकोस्टल रिट्रॅक्शन्स. जेव्हा बच्चू श्वास घेतो तेव्हा त्याच्या बरगड्यांमध्ये जे मसल्स असतात ते आत ओढले जातात. दॅट आर कॉल्ड ॲज रिस्ट्रॅक्शन. नेझल फ्लेअरिंग असते. दॅट जो रेस्पिरेटरी पॅसेज असतो तो ब्लॉक्ड असतो. नेझल व्हॉइस असते. एक वीज नावाचा एक साऊंड असतो, तो वीज असते. बाळाची स्किन असते ती कोल्ड क्लॅमी असते. अँड बच्चू इज फेसिंग हायली डिस्ट्रेस. द बच्चू इन नो पोझिशन सूट्स द बच्चू. ही इज नॉट वेल इन एनी पोझिशन. He frequently tries to change the position because in which position he will feel better to breathe, but no position is best suits him. So these are the signs. मूड चेंज होतात बच्चूचे. नंतर एक इन्स्पिरेशन म्हणजे श्वास आत घेणे आणि एक्सपिरेशन म्हणजे बाहेर काढणे. म्हणजे एक्सपायर करतो बच्चू तेव्हा एक व्हॉइस ऐकू येतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ एक्सपायरेटरी ग्रांट. हा ग्रांट असतो. if the बच्चू is having all these signs, we have to shift the बच्चू immediately to the
निओनेटल ICU, दॅट इज NICU. सो आणि एक गोष्ट आहे, आपले हे जे लंग्समध्ये एक एक सबस्टन्स असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ सर्फक्टंट. ना व्हॉट इज दिस सर्फक्टंट? ह्या सर्फक्टंट इट इज वन काइंड ऑफ अ प्रोटीन, आणि त्याचं फंक्शन हे आहे की तो लंग्स इन्फ्लेट राहू देतो. लंग्सचे जे अल्व्हिला आणि लंग्सचे जे व्हेंटिलेशन असतं ते प्रॉपर ह्या सर्फक्टंटमुळे होतं. आणि ह्या बच्चूमध्ये ॲडमिट केल्यानंतर हे आर्टिफिशियल सर्फॅक्टंट दिलं जातं, सो दॅट द लंग्स विल बी kept inflated and the lungs will function properly and the lungs won't collapse and will go in a respiratory failure. So this artificial surfactant. पण हे कसं, पहिले सपोज NIC मध्ये बच्चू नेला आहे, बच्चूचे नेल बेड्स निळे पडलेले असतात. ही एक्स्ट्रीम साईन आहे. सायनोज्ड असतो बच्चू, ही एक्स्ट्रीम साईन आहे. आणि आफ्टर पुटिंग ऑन व्हेंटीमध्ये CPAP मोडला ठेवलं जातं बच्चू, कंटिन्युअस पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशन. And after, if the prognosis is good, the बच्चू will turn from bluish color to pink. त्याचे नेलबेड पिंक दिसायला लागतात, नेलबेड जे पहिले ब्लूइश होते. तेव्हा आपण हे आर्टिफिशियल सर्फॅक्टंट पण देतो. नंतर अँटीबायोटिक्स दिले जातात बच्चूला, इन्स्पायर्ड बिकॉज इन्फेक्शन मे बी द कॉज. अँटीबायोटिक्स स्टार्ट केले जातात. सो these all things are started. Then this is known as neonatal respiratory distress syndrome. आणि हा जर वेळेवर ठीक नाही केला, सपोज बच्चू एवढे सगळे सायन्स दाखवतोय तरी पण आपण पटापट हल्ले नाही आणि NIC मध्ये नाही ॲडमिट केलं बच्चूला, तर असू शकतात. तर ते कॉम्प्लिकेशन्स काय आहेत? फर्स्ट इज द निमोथोरॅक्स. निमोथोरॅक्स म्हणजे शिफ्ट ऑफ द मेडियास्टिनम, निमोथोरॅक्स होतो. सेकंड इज एम्फायसिमा. म्हणजे हे जे मेजर आजार आहेत ते बच्चूला होतात जर तुम्ही वेळेवर त्याला ट्रीटमेंट दिली नाही. तर रेस्पिरेटरी फेलियर, ओके, निमोथोरॅक्स, देन दिस निमोथोरॅक्स, आणि हे सगळे आजार होत एम्फायसिमा. सो दिस वॉज निओनेटल respiratory distress in newborn. Hope you had liked it and hope you had understood it. Thank you so much.